नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्रोड्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। तर एक छान अशी रीडिंग घेऊन आली मी तुमच्यासाठी, जी आहे नारायणींची। नारायणी म्हणजेच साक्षात महालक्ष्मी, आणि महालक्ष्मींचे जे ब्लेसिंग्स आहेत ते तुमच्याकडे येत आहेत आणि त्या तुम्हाला पुरस्कृत करतायत। काहीतरी अशी गोष्ट आहे, काहीतरी असं कर्म आहे जे तुमच्याकडून खूप छान पद्धतीने ते झालेलं आहे, तुम्ही ते केलेलं आहे आणि खूप चांगलं असं काहीतरी तुम्ही केलंय नक्की, म्हणून तुम्हाला त्या पुरस्कृत करतायत। कारण त्या म्हणजे प्रेमाच्या प्रतीक आहेत, त्या प्रेमाच्या मायेच्या प्रतीक आहेत। आणि नारायणी म्हणजेच आपण काय म्हणतो समृद्धीची जी प्रतीक आहे ते म्हणजे नारायणी, आणि नारायणी तुम्हाला पुरस्कृत करतायत। जो काय रीडिंगचा हे आहे, जे संकेत माझ्यापर्यंत आले किंवा जो इंट्युशन्स माझ्यापर्यंत आले, खूप असं नाव माझ्या कानात हे होतं की नारायणी नारायणी नारायणी। तर नारायणी काय करतायत हे मला रीडिंग मधूनच ते समजणार आहे। तर नक्कीच बघूया नारायणी तुम्हाला पुरस्कृत करतायत तर काय आहे, कशासाठी तुम्हाला पुरस्कार दिला जातोय, तुम्ही काय केलेलं आहे, खूप ॲप्रिशिएशन तुम्हाला दिलं जाते। आणि म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्ही आहात तिथं तुमचं काहीतरी कोड कौतुक तुमचं केलं जाते, तुम्हाला बक्षीस वगैरे दिलं जाते किंवा काय, पण ती नारायणी तुम्हाला खूप छान आशीर्वाद देतात बरं का, ब्लेसिंग्स देतात। नारायणींची खूप 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 आशीर्वाद आणि लाडकी सोल तुम्ही आहात। त्यामुळं जर आत्ताच तुम्ही जस्ट कुठं जाऊन आलेला असाल, महालक्ष्मींचं दर्शन वगैरे केलेलं असेल, किंवा तुम्ही जिथे असाल तिथे महालक्ष्मींचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत बरं का। कारण तुम्ही खूप खूप छान म्हणजे खूपच छान अशी सोल तुम्ही आहात। तर बघूया काय आहे तुमच्यासाठी मेसेज, नारायणी तुम्हाला काय देत आहे आणि काही ध्यान आहे। नारायणी तुम्हाला पुरस्कृत करतायत, कारण ध्यान, मेडिटेशन, योग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांनी तुम्ही स्वतःला सिद्ध केलेलं आहे। स्वतःला तुम्ही सिद्ध केले म्हणजे स्वतःमध्ये तुम्हाला असं अजिबात हे नाही आहे की माझ्याकडे हे नाही आहे म्हणून मी ते करू शकत नाही, माझ्याकडे ते नाही म्हणून तुम्ही ते करू शकत नाही। तर तुम्ही अशी एक साधी सरळ सोल, जिला काहीही माहीत नाही आहे, जिला म्हणजे हे ध्यान, योग, मेडिटेशन किंवा आपलं ज्या सगळ्या आध्यात्मिक गोष्टी आहेत, ज्या काहीच तुम्ही काही केलेल्या नाही आहेत ॲज अ याच्यामध्ये तुम्ही केले, तुमच्या पास्टमध्ये तुम्ही केलेल्या आहेत, पण आत्ता तुम्ही त्या सगळं जे काय आहे ते विसरून, आपण कसं पास्टच्या याच्यातल्या गोष्टी राहत नाही तर त्या विसरून संपून जातात आणि मगच आपण जन्म घेतो, ते सगळं विसरलं जातं। तर तुम्ही ह्याच जन्मामध्ये ह्याच ह्याच्यामध्ये कलियुगामध्ये, अशा घोर कलियुगामध्ये सुद्धा स्वतःतला जो मूळ तुमचं जे काय रूट जे काय आहे ते रूट तुम्ही जाग केलं आहे, रूट तुम्ही जागृत केलंय ध्यानामुळं, योगामुळं। किती मोठा इंट्युशन्स आहेत, किती मोठे हे लागत जातात बघा। तुम्ही तुमचे रूट्स तुम्ही जागृत केलेत, आणि रूट्स जागृत करणं म्हणजे श्री गणेशांचं आशीर्वाद, आणि रूट्स मधून सप्तचक्रांमधून तुमच्या जे व्हाइब्स वरती पर्यंत गेलेले आहेत, क्राउन चक्रापर्यंत ह्या ध्यानामुळे गेलेले आहेत। आणि हे ध्यान आणि तुमची जी सप्तचक्र आहेत, 7 चक्र आहेत, ह्या 7 चक्रांमुळे नारायणी म्हणजे सुषुम्ना नाडी, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना नाडी, ह्या तिन्ही नाड्या आणि तिन्ही यांचं एकत्रीकरण म्हणजे ध्यान आणि मेडिटेशन आणि क्राउन चक्राला तुम्ही वरती जाताय। हे कशामुळं झालं, थोडा व्हिडिओ बंद करावा लागला मला कॉलनीला, कारण तुम्हाला तेच सांगेन, नारायणी तुम्हाला पुरस्कृत करतायत। हा पुरस्कार हा यासाठीच दिला जातोय कारण तुम्ही इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडीमुळे पाठीचा जो कणा आहे तुमचा तो खूप स्ट्रॉंग झालेला आहे। म्हणजे त्यामध्ये जी रूट चक्रापासून क्राउन चक्रापर्यंत जी 7 चक्र आहेत, त्या 7 चक्रांमधले असलेले जे काही ब्लॉकेजेस आहेत, जे काही स्टक मुवमेंट आहेत, किंवा जे काही कार्मिक जे काही चालू होतं, ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या तुम्ही काढलेल्या आहेत। कारण प्रत्येक गोष्ट एक चक्राज हील करणं सोपी गोष्ट नाही, जी तुम्ही केलेली आहे। चक्राज मधलं जे सगळं, कुठली गोष्ट बघा, आपण एखादं कापड आहे, पांढरं कापड नवीन असेल का पांढरं असेल, त्याच्या एखादा जरी डाग पडला तरी सुद्धा तो धुण्यासाठी आपण किती त्याला कष्ट करतो, होय की नाही, पण ते कष्ट तरी सुद्धा ते निघत नाही राहतं। पण तुम्ही तुमच्या ध्यानामुळे आणि तुमच्या चांगल्या कर्मामुळे, तुमच्या सकारात्मक वृत्तीमुळे तुम्ही तुमच्या चक्राज मधला पॉझिटिव्ह जे काही व्हाइब्स आहेत ते वर काढलेले आहेत।
तुमच्यातला जो म्हणजे नकारात्मक जो भाग होता, जो काय आपला माणूस आहे, ॲज अ ह्युमन बिईंग, होय की नाही, आपल्यामध्ये काही गोष्टी असतात ज्या चांगल्या असतात, काही गोष्टी वाईट असतात, काही असं असतं सगळं जे कार्मिक घेऊन आलेलं असतं, त्यामुळे काही चुकीच्या गोष्टी होत असतात. पण काही पास्ट असतो, तो सुद्धा असतो. म्हणजे तुम्ही जे काही केलेलं आहे, तुम्ही तुमच्या चक्रासमधून ते सगळं बाहेर काढलेलं आहे. तुम्ही ध्यानामुळं, ध्यान, मेडिटेशन, योग या सगळ्या गोष्टींमुळं तुम्ही चक्रास बॅलन्स केलेले आहेत. चक्रास मधला जो इनबॅलन्सपणा होता, पाठीचा कणा जो काही तुम्हाला त्याचा त्रास असेल, किंवा जो असा पूर्ण तुम्ही मास्टर बुद्धांची जर प्रतिकृती बघितली किंवा आई तुळजाभवानींची जर मूर्ती तुम्ही बघितली, तर त्या मूर्तीचा जो शेप आहे, म्हणजे जो खाली हे ठेवलेलं आहे आणि असा जो कळस आहे वरती, जी मूर्ती आहे म्हणजे सेम अशीच सेम अशी जी आहे तो पाठीचा जो कणा आहे मागचा, तो तुमचा खूप स्ट्रेट झाला, छान. म्हणजे सोपं नाही आहे हे सोपं नाही आहे, करणंच सोपं नाही आहे. हे जे तुम्ही केलं, असाध्य ते अशक्य ते शक्य तुम्ही केलेलं आहे. आणि हे कशामुळे झाले, कारण यासाठी तुमचे पास्टचे म्हणजे जे पूर्वजन्म तुमचा होता, या अगोदरचा जो जन्म होता, त्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या सगळ्या जे धार्मिक जे गोष्टी आहेत, आध्यात्मिक गोष्टी आहेत, किंवा ध्यान करणं, मेडिटेशन, योग, ह्या सगळ्यांशी खूप तुम्ही कनेक्टेड होता. आणि यामुळं तुम्ही आध्यात्मिक गोष्टी जसजसं तुम्ही ध्यान मेडिटेशन करायला लागलेले आहात, तसतसं तुमच्यातून आध्यात्मिक पॉवर बाहेर लागले. तुमचं जे पास्टमध्ये तुम्ही जे पूर्वजन्मामध्ये ज्या गोष्टी तुम्ही करत होता, किंवा जिथं तुमचा हे अपूर्ण राहिलं, तिथून ते सुरू झाले की तुम्ही समाजासाठी असेल किंवा विविध माध्यमातून तुम्ही जे काही चांगलं बाहेर देताय, आणि तुमच्यातला जो पॉझिटिव्ह व्हाइब्स आहे, तुमच्यातला जो पॉझिटिव्ह विचार करण्याची वृत्ती आहे, सकारात्मक आहे, तुमचा जो औरा आहे, तो सगळं जी काही लाईट जी काय आहे, प्रकाश जो काय आहे, तो तुमच्या औऱ्यामधून बाहेर पडला. आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडी बॅलन्स्ड होते, तेव्हाच हे होऊ शकतं. आणि हे सोपं नाही आहे, हे तुम्ही करून दाखवलेलं आहे. आणि हे कशामुळे केलं, तुम्हाला साक्षात भगवंताचा आणि मास्टर बुद्धांचा आशीर्वाद आहे, नारायणींचा आशीर्वाद आहे, लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद आहे, आणि महादेव आणि पार्वतींचा म्हणजे शिवपार्वतींचा आशीर्वाद आहे, त्रिदेवांचा, त्रिदेवींचा, सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. या ब्रह्मांडातल्या सगळ्या पॉझिटिव्ह शक्तीचा, ऊर्जेचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. म्हणून तुम्ही हे करू शकला, आणि त्यामुळेच तुम्ही बॅलन्स्ड झालेला आहात पूर्णपणे. म्हणून इडा, पिंगला, सुषुम्ना नाडी जी आहे, इडा, पिंगला, सुषुम्ना नाडी जी आहे, ती तुमची बॅलन्स्ड झाली. आणि म्हणून तुम्हाला नारायणी पुरस्कृत करतायत, कारण त्यांना तुम्ही साक्षात जागृत केलं स्वतःमध्ये. कसं ही पॉवर आहे, हे व्हाइब्स असतात. महालक्ष्मी, देवी पार्वती, शिव पार्वती हा बॅलन्स आहे. जसंच लक्ष्मीनारायण हा सुद्धा बॅलन्स आहे. जसं देवी सरस्वती, ब्रह्मा, विष्णू हे ज्ञानाचे प्रतीक, हे सगळी ऊर्जा आपल्यामध्ये प्रवाहित होते. कधी, ज्यावेळा आपण ध्यान आणि मेडिटेशन करायला लागतो. आणि ही ऊर्जा जेव्हा प्रवाहित होते, तेव्हाच इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडी एकरूप होऊन क्राऊन पर्यंत वरती जाते. हे कुठं वाचलेलं नाही आहे. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते, मी हे कुठंही वाचलेलं नाही आहे, कुठं काही झालेलं नाही. इथं जेव्हा मी इथं बसते रिडिंगला, त्याच वेळी जे काही इंट्युइटिव्हली मेसेज मला जे येतात, किंवा मला ह्यातून जे काही सांगितलं जातं, मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि त्यासाठी तुमचे व्हाइब्स खूप महत्त्वाचे आहेत. तुमचे खूप स्पिरिच्युअल, आध्यात्मिक व्हाइब्स आहेत. म्हणून ही तिथपर्यंत जसं कनेक्ट झालं तसं तुमच्यापर्यंत ते पोहोचवलं जाते. आणि इतका तुमचा औरा आता असा होईल की तुमच्याकडे बघितल्यावरच तुमचं म्हणजे तेजस्वी तेज जे काय आहे ते तुमच्यातून संपूर्ण वाहत आहे. ओव्हरफुल सगळं ते असं बाहेर पडतंय तेज इतकं. म्हणजे तुम्हाला जे तुमचा असा औरा आता होणार आहे किंवा होतोय की तुमच्याकडे खूप पॉझिटिव्ह, सकारात्मक ज्या सोल्स आहेत त्या अट्रॅक्ट होतील. म्हणजे कुठेही असतील त्या, तरी सुद्धा त्या सकारात्मक सोल तुमच्याशी अट्रॅक्ट होतील. सकारात्मक आणि म्हणजे ज्यांच्यामध्ये आध्यात्मिक पॉवर आहे, ज्यांचे जे अध्यात्माशी जोडलेले आहेत, आध्यात्मिक पॉवर आहे, सामाजिक स्तरावर खूप मोठी कार्यतील सोलच्या आहेत त्या करतायत, किंवा चांगलं काही आहे ते समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतायत. अशा माध्यमां म्हणजे जी विविध माध्यम
आहेत त्या माध्यमांशी तुम्ही जोडले जाल. ही जी पॉवर तुमच्यामध्ये येते, ही पॉवर कशासाठी तुम्हाला दिली जाते? कारण या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये काहीतरी नवीन, जे काही चांगलं आहे ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्यातली शक्ती बाहेर काढली जाते. तुमच्यामध्ये आहे ती शक्ती. कारण या सोल्स कसं असतात, साक्षात त्रिदेव आणि त्रिदेवी जेव्हा सोल्स कनेक्ट करत असतात किंवा त्या सोल्स त्यांची ती जर्नी असते, ती पूर्ण केल्यानंतर, त्यांची परीक्षा हे सगळं झाल्यानंतर ते कनेक्ट करतात, उचलतात आणि त्यांच्यावर ते काम चालू करतात. आणि जेव्हा ते काम पूर्ण होतं, म्हणजे त्या सोलनं सुद्धा ते सगळं हे केलं पाहिजे. कुठलीही गोष्ट करत असताना, परीक्षा करत, तुम्ही IAS ची परीक्षा जरी देत असाल तरी सुद्धा प्रत्येकाला ती देता येत नाही. त्याच्यासाठी एक जण ठराविक असतो. हाताची 5 बोटं सारखी नाही आहे. प्रत्येकाचं करिअर वेगळं आहे, त्याचा पाथ वेगळा आहे, त्याचं काम वेगळं आहे, त्याचं सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. एकाने पोलीस झालं, इन्स्पेक्टर झालं, PSI झालं म्हणून दुसऱ्यानं व्हावं असं नाही, शक्य नाही ते. कारण प्रत्येक गोष्ट, त्या घरात 2 मुलं जरी असतील तरी सुद्धा एक शिकतो, एक शिकत नाही, याचं एकाचं करिअर वेगळं असतं, एकाचं करिअर वेगळं असतं. प्रत्येकाला त्यामध्ये सांगड घालून नाही होत नसतं ते. कारण आपण एकदम एका वेळी जन्माला आलो, एका नाही आलेलो. आणि जरी आलो तरी सुद्धा गर्भ वेगळाच असतो. त्यामुळे त्यात प्रत्येकाची उन्नती, प्रत्येकाची प्रगती, प्रत्येकाचं प्रभाव वेगवेगळा असतो, त्याचे कर्माच वेगळे असतात, त्याचं पूर्वजन्मामधलं कार्य वेगळं असतं. त्यामुळं आपण बरेच वेळा काय करतो, अशा सोल्सना सगळ्यांना एकत्र करतो. तो इंजिनियर झाला, तू पण झाला पाहिजेस. तो शिक्षक झाला, तू पण शिक्षक झाला पाहिजे. तो डॉक्टर झाला, तू पण डॉक्टर झाला पाहिजेस. ही जी मती, आपण जी विचार करतो, हे कधीतरी आपण आपल्याला सुद्धा विचार करायला लावतात, खरंच हे बरोबर आहे का? कारण एक व्यक्ती जर एका क्षेत्रात गेला म्हणून त्या दुसऱ्यालाही त्या क्षेत्रात ओढणं म्हणजे कला नव्हे. तुम्ही तेच करा, पण वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणून प्रत्येकाला देवाने निर्माण केले, जी सोल निर्माण केलेल्या आहेत ह्या याचसाठी. म्हणूनच नारायणींनी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला पुरस्कार दिलाय. का? कारण त्यांनी हा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स तुम्ही साधला. तुम्ही हा अध्यात्माचा बॅलन्स साधला. तुम्ही हा बॅलन्स असा साधला जो जगापुढे एक वेगळा विचार मांडेल, एक वेगळा विचार करायला लावेल असा विचार तुम्ही मांडताय. म्हणून तुम्हाला परमेश्वराने निवडलेला आहे आणि नारायणींनी निवडलेला आहे. आणि कारण तुम्ही डीप कनेक्ट होता. जे ध्यान, मेडिटेशन, योग करत असताना तुम्ही डीपमध्ये कनेक्ट होता. तुमच्या आतला जो आवाज आहे त्या आवाजाशी कनेक्ट होता. त्यामुळे हायर इंट्युशन्स तुमच्यासाठी येतात, खूप मोठे इंट्युशन्स येतात आणि त्याला तुम्ही कनेक्ट होता. ते इंट्युशन्स तुम्हाला जागृतच करतात. म्हणजे जी घंटा वाजवली जाते की नाही, जशी शाळेत बेल वाजवली जाते तशा घंटा तुमच्यासाठी वाजवल्या जातात आणि तुम्हाला जागृत केलं जातं की आता हायर इंट्युशन्स येतात. आणि खूप छान व्हाइब्स आहेत तुमचे. ज्यांच्यापर्यंत ही रिडिंग पोहोचेल, ज्यांना कनेक्ट होईल त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण खूप छान आणि खूप स्ट्रॉंग व्हाइब्स आहेत हे तुमच्यासाठी. तुम्हाला एक वेगळ्या पैलू तुमच्या आयुष्याचा तुम्हाला दाखवणारे असे हे रिडिंग होतीये आणि तुम्हाला ते दाखवलं जात आहे. मी काय म्हणलं, मी तुम्हाला पहिल्या ह्या कार्डमध्ये तुम्हाला सांगितलं तुमचा पूर्वजन्म हा वेगळा आहे. तुमचा पूर्वजन्म जो झालेला आहे, तुम्ही खूप 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 वेळा या पृथ्वीवर जन्म घेतलेला आहात आणि त्यामुळं तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा आहेत त्या माहीत आहेत, अगोदरच माहीत आहेत. आणि तुम्ही एक जे कार्य केलेलं आहे जर ते धार्मिक ह्याच्यामध्ये आहे, संतांच्या सानिध्यात असेल, परमेश्वराच्या सानिध्यात असेल, काही जगापुढे नवीन काहीतरी मांडण्यासाठी केलेला असेल, नवीन काहीतरी दाखवण्यासाठी केलेला असेल. आपण आता बघतो AI आलं किंवा नवीन डिजिटल सगळ्या गोष्टी आल्या होय की नाही. पण हे करत असताना मूळ रूट कुठं आहे? रूट जे आहे, तुम्ही कितीही AI किंवा वरतीपर्यंत तुम्ही गेला, जे नवीन आहे ते एक्सेप्ट केलंच पाहिजे, कारण ते सुद्धा आपल्या चांगल्यासाठीच आहे. पण त्याचा योग्य तो उपयोग केला पाहिजे. पण रूट कुठं आहे, त्याची मुळं कुठं आहे, त्या मुळांवर तुम्ही काम केलंय. तुम्ही जे सुरुवात म्हणजे बी पेरणारा खूप महत्वाचा असतो. भलेही तो आता असू दे किंवा नसो, एखादं रोप एखाद्यानं लावलं, बीज लावलं, त्याला ते खायला मिळू देत नाही मिळू देत, पण जे खाणार आहेत, ज्यांना ती फळं चाखायला मिळणार आहेत, त्याचं श्रेय लावणाऱ्यालाच मिळतं. ज्याने ते बीज पेरलं त्यालाच ते श्रेय मिळतं किंवा त्याच्याच कर्माचं ते होतं.
त्याने चांगलं कर्म केलं होतं म्हणून त्याने ते बीज पेरलं, म्हणून ते झाड मोठं झालं, त्यानं वाढवलं होतं, मोठं केलं, पाणी घातलं, खत घातलं, मोठं केलं. भलेही त्याचे बेनिफिट्स त्याला मिळो ना मिळो, पण ते कुणाला तरी मिळणार आहेत, त्याच्या पिढ्यांना मिळणार आहे, त्याच्या मुलांना मिळतील, त्याच्या नातवंडांना मिळतील, कुणालाही मिळेल. पण तुम्ही केलेल्या कर्माचं फळ हे मिळणारच आहे, है की नाही? मग त्याच्या कुळाला ते ब्लेस्ड करतात. तसं तुमच्या कुळाला, तुमच्यामध्ये अशी एखादी व्यक्ती आहे, जर तुमच्या घरामध्ये असेल किंवा तुम्ही स्वतः असाल, आध्यात्मिक ह्याच्याशी खूप कनेक्ट झालेला आहात, कारण तुमचे रूट्स जे होते ते खूप पॉझिटिव्ह होते, सकारात्मक होते, आणि जे खूप म्हणजे ज्यांनी सामाजिक स्तरावर खूप मोठं कार्य केलेलं आहे, आणि त्यामुळेच त्या रूट्सची फळं आता तुम्ही चाखताय. ती फळं जी आहेत ती तुम्ही खूप म्हणजे जी आता चाखताय, पण ती देत असताना तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीचं भान आहे की जे फळ मी खातोय, जे बीज माझ्या पूर्वजांनी रुजवलं होतं, तेच त्या बीजाची फळं मी आज खातोय. म्हणजेच मला सुद्धा एखादं बीज रोवायचं आहे, नाविन्यपूर्ण. कारण रूट मी काय सांगितलं, रूट एक वेगळं होतं आणि आता एआय आला. पण आता तुम्हाला आत्ता एआय आहे, आता एआय असताना तुम्हाला एक रूट, तुम्हाला एक बीज पेरायचं आहे, जे तुम्हाला भविष्यात अजून एक वेगळा काहीतरी तुम्हाला तुमच्या पिढ्यांना ते देणारं आहे. असं काही कार्य तुम्ही करताय, अशी काही कार्य तुम्ही करताय, म्हणून नारायणी तुम्हाला पुरस्कृत करतात. ही रिडिंग खरंच सांगू खूप 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 मोठी रिडिंग झालेली आहे, आणि थँक्यू सो मच महालक्ष्मींना, कारण त्यांनी मला हे करण्यासाठी, हे शब्दही त्यांचे आहेत. मी कुणी नाही आहे, मी फक्त एक माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. हे सगळे शब्द, हे सगळे संदेश आणि हे सगळं जे आतून येते ना, हे फक्त तुमच्यापर्यंत त्यांना पोचवायचं आहे. मी फक्त माध्यम आहे, फक्त हार्टमधले असलेले ते हृदयातले असे शब्द ते म्हणजे जणू काही कुठंतरी हे करून राहिले होते, ते तुमच्यापर्यंत पोहोचतायत. अशी फिलिंग्स इथं त्या खूप भावना हे होत आहेत. आणि तुमचा खूप पूर्वजन्म आहे, खूप वेळा तुम्ही जन्म घेतलेला आहे. धर्म अनफोल्डिंगचं हे कार्ड आहे. फक्त एक स्टेप पुढं तुम्ही जा. तुम्ही जे करत होता तेच तुम्ही आता करताय, म्हणजे तुमची कार्मिक सायकल संपलेली आहे. पूर्वजन्मामध्ये तुम्ही काय केलेलं आहे त्या स्टेपला तुम्ही आलेले आहात. तुम्ही आता तुमचा जो जन्म आहे, जे काही तुम्हाला पूर्वजन्मामध्ये जे काही तुम्ही शिकला होता, जे काही करत होते, ते सगळं हील झालेलं आहे. त्यातून आता फक्त तुम्हाला एक स्टेप पुढे जायचं आहे. एक स्टेप पुढे गेला की सगळा आनंद आणि परमानंद तुमच्यासाठी आहे. परमानंदाचा भास जो काय आहे तो तुम्हाला होणार आहे. कारण जेव्हा इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडी बॅलन्स्ड होते, क्राऊन चक्र ओपन होतो आणि सगळे चक्रात हील होतात. काय माहिती, हे भगवंताची देण आहे, ही अशी सोल तुमच्यामध्ये आहे, म्हणून तुम्ही एवढं म्हणजे जी काही कार्य तुम्ही करताय ती कार्य तुम्ही करू शकता. आणि इतकं तुम्हाला सशक्त असं बनवलेलं आहे ते करण्यासाठी आणि ते विचार घेण्यासाठी. हे विचार एवढे मोठे नारायणींनी पेरले होय की नाही, तुमच्यापर्यंत पोहोचवले. तर हे विचार ऐकण्यासाठीची जी सोल आहे ना, ती किती मोठी असेल, तिच्यापर्यंत हे पोहोचवायचे. तर नारायणींचं तुमच्यावर खूप आशीर्वाद आहेत, म्हणून त्या तुम्हाला पुरस्कार देतात. कारण हे कान हे सुद्धा ठरलेलं असतं, प्रत्येक कानाने काय ऐकावं हे त्या सोलचं प्रारब्धच असतं. आणि हे तुमचं आहे की तुम्ही या चॅनलशी जोडले गेला आणि इतके छान जे मेसेजेस आहेत, इतके छान संदेश आहेत, ते तुमच्या कानापर्यंत पोहोचले. कारण ही तृप्तता देणारे मेसेज आहेत, हे तृप्त करणारे, अंतर्मन आणि सगळं ज्ञानाने आणि भावनांनी परिपूर्ण करणारं, तृप्त करणारं असं हे ज्ञान आहे, जे तुमच्या कानांना तृप्त करेल, जे तुमच्या मनाला समाधान देईल, असं हे ज्ञान आहे. आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचते, म्हणून तुम्हाला नारायणी पुरस्कृत करतात. ही रिडिंग तुमच्यापर्यंत पोहोचणं हा सुद्धा तुमच्यासाठी पुरस्कारच असेल, कारण ही खूप मोठी रिडिंग झाली. तर नक्की अशा सोल्सपर्यंत शेअर करा, ज्या खरंच खूप अध्यात्माशी कनेक्टेड आहेत, महालक्ष्मीशी कनेक्टेड आहेत, परमेश्वराशी कनेक्टेड आहेत. आणि म्हणूनच एवढी मोठी ही रिडिंग झाली. थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना, कारण तुमच्यामुळे एवढी मोठी रिडिंग, एवढे मोठे मेसेजेस मला देता येतात. थँक्यू, खूप खूप थँक्यू सो मच. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काल शफल करते. नारायणी तुम्हाला पुरस्कृत करतायत. आणि का नारायणी तुम्हाला पुरस्कृत करतायत, तिथं तुम्हाला सांगितलं जात आहे, तुम्ही जो
जे काही सत्य आहे, जे काही खरं आहे ते तुम्ही थॉटमधून तुम्ही बिनधास्तपणे बोलता, बिनधास्तपणे लोकांपर्यंत पोहोचवता, बिनधास्तपणे जे तुम्हाला वाटतं ते लोकांपर्यंत पोहोचवता, ते एखाद्या सोर्सपर्यंत पोहोचवता. म्हणून नारायण तुम्हाला का पुरस्कृत करतायत? कारण तुम्ही जो काय फोकस आहे तुमचा तुमच्या लाईफ पर्पजवर आहे. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला कुठं जायचं आहे हे स्थान तुम्ही निश्चित केलेलं आहे. तुम्हाला माहित आहे तुम्हाला कुठं जायचं आहे, तुम्हाला कुठल्या गावाला जायचं आहे हे तुम्हाला माहित आहे. हे तुम्ही हे केलेलं आहे, निवडून ठेवलेलं आहे. असं कुठलाय आणि कुठंतरी प्रवासाला चाललाय असं तुम्ही केलेलं नाहीये. तुम्ही तुमचा जो फोकस आहे, तुम्हाला कुठं जायचंय, कुठं थांबायचंय, प्रत्येकाचा प्रवास ठरलेला असतो. तसा तुमच्याही आयुष्याचा प्रवास ठरलेला आहे. आणि त्यामुळे तुमच्या प्रवासासाठी, तुमच्या स्थानासाठी, तुम्ही प्रवास करण्यासाठी स्वतःसाठी तुम्ही एक स्ट्रॉंगली स्टँड घेतलेला आहे. तुम्ही स्ट्रॉंगली स्टँड घेताय आणि तुम्हाला जे शिकायचं असेल, तुम्हाला काय करायचं असेल तर ते करण्यासाठी तुम्ही स्ट्रॉंगली तुम्ही उभं राहताय, तुम्ही बोलताय आणि तुम्ही ते स्वीकारताय. कारण ते तुम्हाला करायचं आहे. जे काही चांगलं आहे ते तुम्हाला करायचंच आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जे खरं आहे, जे सत्य आहे ते तुमच्यातनं बाहेर येते. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या औऱ्याला प्रोटेक्शन सुद्धा महालक्ष्मीने दिलेले, नारायणीने दिलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे सत्य आहे त्याच्या बाजूने, जिथं सत्यता आहे, जिथं खरं आहे, जिथं पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मकता आहे, तिथं नारायणी आहेत. जिथं प्रेम आहे तिथं नारायणी आहेत. म्हणूनच नारायणी तुम्हाला ब्लेसिंग्स देतात, आशीर्वाद देतात की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा औरा असा सगळा पूर्ण प्रोटेक्ट केला गेलेला आहे. तुम्ही फक्त त्याच्यातनं पुढं जायचं आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि इथं खूप महत्त्वाचा मेसेज आहे तुम्हाला, जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि असे हे जे मेसेजेस आहेत ते नक्की तुमच्या जवळच्या जे कोणी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि आपण 15 जुलैपासून टॅरो रिडिंगचा कोर्स सुरू करतोय, जो खूप कमीत कमी फीमध्ये मी लॉन्च केलेला आहे. कारण तुमच्यासारख्या ज्या पॉझिटिव्ह सोल्स आहेत, ज्यांना आध्यात्मिक मार्गावर पुढे जायचं आहे, किंवा हे जे टॅरोज आहेत हे तुम्हाला तुमचा मार्ग शिकवतात. तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे बघण्याची जी म्हणजे जो दृष्टिकोन आपला हरवलेला आहे त्याकडे ते तुम्हाला घेऊन जातात. चांगल्या पॉझिटिव्ह व्हाइब्सकडे तुम्हाला घेऊन जातात. तुमच्या मुलांना असेल, तुमच्या परिवाराला असेल, सकारात्मक मार्ग ते दाखवतात. जिथं आपला कामाचा इतका व्याप वाढलेला आहे, ऑफिस म्हणा, सगळ्या गोष्टींमध्ये जे फ्रस्ट्रेशन सगळं आलेलं असतं आणि जे विचार सगळे असतात त्यातून थोडंसं बाहेर काढून छान विचार करण्यासाठी आणि शांत बुद्धीला थोडंसं शांत करण्यासाठी सगळ्याचं जो महत्वाचं जे काही साधन आत्ता आपल्यासाठी उपलब्ध आहे ते म्हणजे टॅरो कार्ड्स आहेत. आणि ते खूप छान पद्धतीने तुम्हाला समजेल अशा भाषेत मी तुम्हाला मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. खूप लोड नाही आहे. छडी घेऊन हातामध्ये आणि बोर्डवर लिहून शिकवणारी शिक्षक मी नाही आहे. तुम्हाला जसं समजेल तसंच तुम्हाला जे काही प्रश्न असतील, शंका असतील त्याचं उत्तर देत मी शिकवण्याचा प्रयत्न 100% करेन. तर 15 जुलैपासून आपला हा कोर्स सुरू होतोय. जर तुम्ही जॉईन होणार असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता. जर तुमच्या ओळखीतले कोण असतील, मुलं मुली काही असतील तरी सुद्धा त्यांना सांगा की हा कोर्स म्हणजे जीवनाला सकारात्मक दिशा देणारा असा असेल आणि तो देणारच. कारण ते मला माहित आहे, मी आज जी आहे ना तो हा कोर्स केला किंवा काही आध्यात्मिक बदल माझ्यामध्ये झाले होते, पण हा कोर्स हे टॅरोज माझ्या आयुष्यात आल्यावरच नवीन सगळे असे छान असे बदल झाले. खूप सकारात्मकता आली. जर मी बदलू शकते तर तुम्हीही बदलू शकताय. म्हणजे काही गोष्टी असतात माणसाच्या, प्रत्येकाला काही जसं चांगलं आहे तसं वाईट दोन्ही गोष्टी असतात, हो की नाही. तर काही गोष्टी बदलण्यासाठी माझ्यातला म्हणजे मी आता ह्या रिडिंगचं तुम्हाला टोकाचा राग मला येत होता, पण तो पूर्ण शून्यावर आला ह्या टॅरोजमुळे. कारण शांतता बाहेर काढली गेली, शांतपणा आला, समोरच्याला माफ करता आलं, स्वीकारता आलं. आणि जी काही ही शारदा तुमच्या समोर आहे ही खरं तरी परमेश्वराची देण आहे, परमेश्वराचा आशीर्वाद खूप आहे. पण ह्या टॅरोजला मी खूप थँक्यू, धन्यवाद म्हणते. कारण त्यांच्यामुळं मी स्वतःमध्ये सुद्धा खूप आमूलाग्र बदल करू शकले आणि तसाच तुमच्यामध्ये, तुमच्या मुलांमध्ये, तुमच्या परिवारामध्ये व्हावा. म्हणून ह्यासाठी मला हे फक्त शिकवण्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही मला 15 जुलैपासून या कोर्ससाठी तुम्ही जॉईन होऊ शकता. याची फी फक्त 3,333 रुपये आहे. याची फी तुम्ही बाहेर बघितलात तर 15,000, 20,000, 25,000 अशी फी आहे. मला फी घ्यायची आहे कारण
ते मानधन आहे आणि जी कोणतीही गोष्ट आपण देतो त्याचे जे बेनिफिट्स, त्याचे ब्लेसिंग्स मिळत असतील तर त्याच माध्यमातून मिळतात. म्हणून मी खूप कमीत कमी फीस ठेवली, जी एका क्वेश्चनला बाहेर रिडिंगसाठी घेतली जाते ती मी कोर्ससाठी घेणार आहे. आणि हा कोर्स 21 दिवस मी तुम्हाला शिकवणार आहे. तर तुम्हाला जॉईन होता आलं तर नक्की तुम्ही जॉईन व्हा आणि ह्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. ओके, थँक्यू सो मच. तर बघूया नारायणी तुम्हाला पुरस्कृत करतायत. काय आहे पुरस्कार, काय तुम्हाला सांगायचं आहे हा पुढचा थोडंसं मी अजून एक जसे इंट्युशन्स येतील त्याप्रमाणे मी तुम्हाला हे जे काही हिलिंगचं आहे म्हणजे जे हिलिंग तुमचं चालू आहे नारायणी तुम्हाला पुरस्कार देत आहेत. कारण तुमचं जे रूट चक्र आहे आणि हार्ट चक्र दोन्ही बॅलन्स आहे. सगळेच चक्राच ऑलरेडी तुमचे बॅलन्स आहेत, पण रूट चक्र आणि हार्ट चक्र बॅलन्स झाल्यामुळे तुमचा फायनान्शियल ज्या काही गोष्टी आहेत त्या स्थिरावत आहेत, ते व्यवस्थित होत आहे. जे तुम्हाला हवं आहे ते तुमच्याकडे येत आहे आणि नारायणींचा आशीर्वाद येतोय. नारायणी पुरस्कार देणार आहेत म्हणलं काय, जी जगत जननी आहे, जिच्याकडे प्रेम आहे, समृद्धी आहे, सगळं आहे, ती त्या तुमच्याकडे आशीर्वाद. कारण हे कधी येतं, ज्या वेळेला आपल्याकडे ज्ञान येतं. देवी सरस्वती जेव्हा तुमच्याकडे असतात त्यांचा आशीर्वाद असतो, देवी पार्वतींचा जेव्हा तुमच्याकडे आशीर्वाद असतो तेव्हा नारायणी तुमच्याकडे येतात. कारण ह्या त्रिदेवींचं हे मिलन आहे आणि त्यांचा आशीर्वाद हा लागतोच. तेव्हाच आयुष्यातल्या ब्लॉकेजेस निघून जाऊन सगळं तुम्हाला सुख, श्रीमंती, आनंद, शांतता सगळं तुम्हाला मिळणार आहे. पण जेव्हा आपण हे बांधकाम डेव्हलपमेंट तुमची छान पद्धतीने होतीये, म्हणूनच हे हिलिंग तुमच्यासाठी इथं दिलं जात आहे आणि तुम्हाला इथं सांगितलं जात आहे की तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुमच्यामध्ये जे काही गिफ्ट्स आहेत, तुमच्यामधलं जे काही चांगलं आहे ते तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि तुम्ही पोहोचवताय. तुम्ही छान पद्धतीनं तुम्ही तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ करताय आणि सगळा हार्ट चक्र सुद्धा तुमचं ओपन आहे. खूप छान प्रेम आणि समृद्धी ह्या सगळ्यांचं मधुर संगम जो काय आहे तुमच्या हृदयामध्ये होतोय. छान पद्धतीनं तुम्ही पुढे जाताय, म्हणूनच नारायणी तुम्हाला पुरस्कार देतात, पुरस्कृत करतात. कारण खूप छान अशी सोल तुम्ही आहात, त्यांचे खूप ब्लेसिंग्स तुमच्यावर आहेत आणि हे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही आत्ता रिसिव्ह मोडमध्ये आहात. म्हणूनच हे सगळे ब्लेसिंग्स, रीडिंग आणि हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. तर नक्की मला सांगायचं रीडिंग कशी वाटली आणि कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. ज्यांना कोर्ससाठी तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिले त्याला मेसेज करू शकता. थँक्यू सो मच.